देवदूतरांची भूमिका पवित्र गोदावरीच्या काठी वसलेल्या नाशिक शहरात 8 मार्च 2025 रोजी जागतिक महिला दिन हा नुसता दिवस न राहता तो महिला शक्तीचा, त्यांच्या अदम्य धैर्याचा आणि त्यांच्या अतुलनीय क्षमतेचा गौरव करणारा एक अविस्मरणीय सोहळा बनलाय। पोलीस आयुक्तालय नाशिक शहर आणि नारी सबलीकरण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या भव्य कार्यक्रमाने महिलांच्या हृदयात आशा आणि उत्साहाचा एक नवा सूर्य उगवलाय। या समारंभाला पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांनी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या उपस्थितीने 4 चांद लावले। त्यांच्या समवेत पोलीस उपायुक्त श्री किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा श्री प्रशांत बच्चाव, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्रीमती मोनिका राऊत आणि पोलीस उपायुक्त मुख्यालय श्री चंद्रकांत खांडवी हे मान्यवरही उपस्थित होते। नारी सबलीकरण संस्थेच्या अध्यक्षा सौ स्मिता जोशी यांनी उपस्थित मान्यवरांचे आणि महिलांचे हार्दिक स्वागत केले। त्यांच्या स्वागतपर भाषणाने कार्यक्रमाची सुरुवात आनंददायी वातावरणात झाली। श्री कर्णिक यांनी आपल्या ओजस्वी आणि प्रेरणादायी भाषणातून महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस दलाची अविचल भूमिका स्पष्ट केली आहे। महिला सक्षमीकरणासाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे। महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे, त्यांच्यातील सुप्त कौशल्यांना जागृत करणे आणि समाजात त्यांना योग्य स्थान मिळवून देण्यासाठी पोलिसांचे सहकार्य नेहमीच राहील अशी ग्वाही त्यांनी दिली आहे। महिलांनी आत्मविश्वासाने भरलेल्या पंखांनी स्वप्नांच्या आकाशात भरारी घ्यावी असे प्रोत्साहनाचे उद्गार त्यांनी काढले। नारी सबलीकरण संस्थेच्या वतीने महिलांसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली आहे। महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी, त्यांच्या कौशल्यांना वाव देण्यासाठी आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील असल्याचं सांगण्यात आलं। कार्यक्रमाचा सर्वात भावस्पर्शी क्षण होता तो म्हणजे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार। संघर्ष करून यशाचे शिखर गाठलेल्या या महिलांच्या कहाण्यांनी उपस्थितांना प्रेरणा दिली आहे। त्यांचे यश हे इतर महिलांसाठी एक आदर्शवत उदाहरण ठरेल यात शंका नाही। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलीस अधिकारी आणि नारी सबलीकरण संस्थेच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले। त्यांच्या समर्पणामुळे हा कार्यक्रम एका भव्य सोहळ्यात परिवर्तित झालाय। एकंदरीत हा कार्यक्रम केवळ महिला दिनाचा उत्सव साजरा करणारा न राहता महिला सबलीकरणाच्या दिशेने एक मैलाचा दगड ठरलाय। हा सोहळा महिलांसाठी एक चिरंतन प्रेरणास्थान ठरेल आणि त्यांना सतत प्रोत्साहन देत राहील असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय। नाशिकमध्ये महिला दिनाचा बहुरंगी सोहळा। आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त नाशिक शहर पोलीस दलाने विविध उपक्रम राबवत महिलांचा गौरव केलाय। पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांग मुलींपासून ते पोलीस दलातील महिला अधिकारी आणि कर्मचारी यांच्यापर्यंत सर्वांचा सन्मान करण्यात आलाय। हा दिवस महिला सक्षमीकरण आणि त्यांच्या योगदानाचा उत्सव म्हणून साजरा करण्यात आलाय। पोलीस आयुक्त कार्यालयात राष्ट्रीय अंध संघटनेच्या महाराष्ट्र शाखेच्या दृष्टिहीन मुलींचे अंगुतूक म्हणून स्वागत करण्यात आलंय। दामिनी पथकाने या मुलींना पोलीस आयुक्त कार्यालयाची सफर घडवली आहे। दामिनी पथकातील महिला अधिकाऱ्यांशी त्यांची संवाद साधला गेला आणि त्यांनी पोलिसांसोबत जेवणही केले। मुलींच्या धैर्याचे आणि जिद्दीचे कौतुक म्हणून दामिनी पथकाने त्यांना टॉकिंग वॉचेस भेट दिल्या। त्यांच्या शिक्षकांचाही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सत्कार केलाय। भावना चंदक महास्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती वर्षा साळुंके, अध्यक्षा श्रीमती मंगला कलंत्री आणि नारी सबलीकरण संस्थेच्या श्रीमती स्मिता जोशी यांनी या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल पोलीस दलाने त्यांचे आभार मानले। शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्येही महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले। सातपूरमध्ये 100हून अधिक महिलांसाठी स्वरक्षण प्रशिक्षण आणि कायदेशीर जागरूकता शिबिर करण्यात आले। उपनगर येथे महिला सक्षमीकरण आणि डिजिटल सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी बाईक रॅली, महिला सुरक्षा विभागाने वृक्षारोपण आणि कार्यालय सौंदर्यीकरण उपक्रम राबवले। अंबड येथे महिला पोलीस अधिकारी आणि महिला होमगार्ड यांचा सत्कार आणि भेटवस्तू वितरण करण्यात आले। पंचवटी येथे महिला पोलीस अधिकारी आणि अंमलदारांचा सत्कार आणि स्नेहभोजनाचा कार्यक्रम करण्यात आला। आडगाव येथे महिला पोलीस अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मानपत्र आणि भेटवस्तूसह गौरव करण्यात आला। तसेच देवळी कॅम्प येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिताली कोळी यांची ठाणे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि महिला अंमलदारांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या। गंगापूर येथे सर्व महिला अधिकारी आणि महिला होमगार्ड यांचा सत्कार करण्यात आला। या उपक्रमामुळे नाशिक शहर पोलिसांनी महिला दिनाला एका सार्थकतेची जोड दिली आहे।
महिलांच्या सुरक्षेबरोबरच त्यांच्या सक्षमीकरणासाठी पोलीस दल कटिबद्ध असल्याचं या निमित्ताने अधोरेखित झालंय. आजचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. नॅप संस्था संचलित ज्या दिव्यांग मुली आहेत त्यांच्या बरोबर आम्ही आजचा दिन या ठिकाणी साजरा करत आहोत. त्या सर्व मुलींना आम्ही या ठिकाणी आयुक्तालयामध्ये बोलवलेलं आहे. त्यांच्यासाठी भेटवस्तू म्हणून टिकटॉक वॉच की जे टॉकिंग वॉच आहे त्यांना आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे की जे दैनंदिन वापरासाठी त्यांना उपयोगी पडेल. त्याच पद्धतीने त्यांना खाऊ दिलेला आहे आणि त्यांच्या जेवणाची व्यवस्था आम्ही दुपारच्या जेवणाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. या कार्यक्रमामध्ये त्यांनी त्यांच्या कलागुणांचं या ठिकाणी सादरीकरण केलेलं आहे. खूपच छान पद्धतीने आजचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा झालेला आहे. महिला दिनाच्या अनुषंगाने सर्व मुलींना मी आज एवढंच सांगू शकते की एक दिवस फक्त महिला दिन साजरा न करता रोजच आपल्या आयुष्यामध्ये ज्या ज्या काही महिला आहेत, ज्या मुली आहेत, ज्या काही आपल्या सुना आहेत, त्या सर्वांना सन्मान द्या, त्यांच्या अधिकारासाठी लढा आणि खरोखरच तोच या ठिकाणी खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा होईल.